नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। सर्वसामान्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत शिक्षण मिळावे याकरिता राज्य शासनाने RTE योजना सुरू केली आहे। मात्र याच योजनेच्या अंमलबजावणीत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं समोर आलंय। ऑनलाईन दाखल केलेल्या अर्जात त्रुटी न काढण्यासाठी 4,000 रुपयांची लाच घेताना गट साधन केंद्रात संलग्न असलेल्या एका शिक्षकाला जालना येथील लाचलुचपत विभागाने बेड्या ठोकल्या आहेत। श्याम निवृत्ती भांदरगे असं या शिक्षकाचं नाव असल्याची माहिती समोर आली। या घटनेचा आढावा घेतलाय आमचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांनी। पाहूयात। एकंदरीत राज्यामध्ये आधीच शैक्षणिक दिवाळखोरीत सापडलेल्या जालना जिल्ह्याच्या शिक्षण विभागातील RTE योजनेला भ्रष्टाचाराचं ग्रहण लागलंय। सर्वसामान्यांची लेकरं शिकावीत म्हणून राज्य शासनाने RTE योजनेद्वारे प्रत्येक वर्गाच्या 25% जागा आरक्षित केल्यात आणि त्याच जागेत इयत्ता पहिलीत इतर मागासवर्ग आणि मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांना मोफत शिक्षण दिलं जातं। मात्र याच योजनेच्या अंमलबजावणीत मोठा भ्रष्टाचार असल्याचं आता समोर आलंय। जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल एक संलग्नित शिक्षक असलेला श्याम निवृत्ती भांदरगे, जो की पिरपिंपळगाव येथील शाळेवर विशेष शिक्षक आहे आणि त्याला मी आहे उभे या मागं जो काही गट शिक्षण अधिकारी आहे त्यांचं जे काही कार्यालय आहे या कार्यालयात त्याला संलग्न केलेलं आहे आणि याच ठिकाणी जी RTEचे ऑनलाईन अर्ज दाखल होतात त्याची स्क्रुटनी केली जाते आणि याच ठिकाणी एक महत्त्वाची जबाबदारी या विशेष शिक्षकावरती देण्यात आली होती आणि या शिक्षकानं याच खुर्चीचा फायदा घेत आता जालना शहरातील ज्या लोकांना, ज्या पालकांना आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश पहिलीमध्ये इंग्रजी शाळात आणि मराठी शाळात मोफत करायचा, RTE योजनेतून करायचा, अशा लोकांना लुटण्याचं काम सुरू केले। एका पालकाला 4,000 रुपयाची लाच मागितल्यानंतर त्याला याच कार्यालयाच्या प्रिमायसेसमध्ये 30 एप्रिल रोजी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आता हा जो शिक्षक आहे हा पोलिसांच्या ताब्यात आहे। मात्र प्रश्न असा उपस्थित होतोय की सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी लोकांची लेकरं इंग्रजी शाळेत चांगलं शिक्षण शिकावी त्यासाठी सरकार योजना आणतं आणि याच योजनेची अंमलबजावणी करून सर्वसामान्यांना न्याय मिळावा, सर्वसामान्यांना शिक्षणाचा हक्क मिळावा त्यासाठी प्रयत्न केले जातात। मात्र अशा प्रकारे शिक्षकच जर या योजनेला सुरुंग लावणार असतील तर सर्वसामान्यांची लेकरं शिकणार तरी कशी, असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। कॅमेरामॅन सुनील खरासह साहिल पाटील, एमसीएन न्यूज जालना। अंबड शहरातील जालना रोडवर असलेल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक शाखेतून 24 ग्राहकांनी तारण ठेवलेले खरे सोने गायब करून त्याऐवजी बनावट सोने ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या घोटाळ्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुक्कडगाव येथील शेतकरी अमोल शंकरराव गायकवाड यांनी शेती कामासाठी या बँकेतून सोने तारण कर्ज घेतले होते। त्यांनी त्यांच्या नातेवाईकांचे सुमारे 54 ग्रॅम वजनाचे दागिने बँकेत गहाण ठेवले होते। त्यावर त्यांना 3,93,000 रुपयांचे कर्ज मिळाले होते। 15 एप्रिल 2026 रोजी गायकवाड हे कर्ज फेडण्यासाठी बँकेत गेले असता तेथे ग्राहकांची मोठी गर्दी दिसली। चौकशीअंती त्यांना समजले की बँकेतील लॉकरमधून ग्राहकांचे सोने गायब झाले असून तिथे कोणीतरी बनावट सोने आणून ठेवले आहे। ज्यावेळी ते बँकेत गेले तेव्हा शाखा व्यवस्थापक जाजू यांचे 2 ते 4 नातेवाईक बँकेच्या लॉकर जवळ आणि कॅशियर जवळ सोन्याचे दागिने आणि कॅश हाताळताना दिसून आले होते। 16 एप्रिलच्या रात्री 2 वाजेपर्यंत ग्राहक बँकेत थांबून होते। मात्र बँक अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावून बँक बंद केली। तेव्हापासून ही शाखा बंदच असल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। 21 एप्रिल रोजी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांचन अनिल केळकर यांनी शाखेला भेट देऊन चौकशी केली आहे। या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली। तब्बल 20 पिशव्यांमधील खरे सोने गायब असून त्या जागी बनावट सोने भरलेले आढळून आले। या दागिन्यांचे बाजार मूल्य 96,41,650 रुपये इतके आहे। बँकेतील रेकॉर्ड आणि कागदपत्रेही अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले आहे। एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये 20 पिशव्या आढळून आल्या असून ते सोने बनावट असल्याचं सांगण्यात आलंय। या फसवणूक प्रकरणी अमोल गायकवाड यांच्यासह इतर 24 कर्जदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। रामप्रसाद जगन्नाथ जाजू, सोमनाथ मनोहर नसवाले,
अंगद येवले यांच्यासह बँकेचे महाव्यवस्थापक, संचालक मंडळ आणि सहभागी स्टाफवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड येथील मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ठेवीदारांनी सोने ठेवले होते. त्यातील काही ठेवीदारांचे सोनं गहाळ झालं म्हणून एक तक्रार होती. त्यातील तक्रारदार आहेत अमोल गायकवाड यांनी तक्रार दिली. हे एक तक्रार आहे, त्याचबरोबर इतर काही जवळपास 23-24 लोकांचे सोनं तारण स्वरूपात ठेवलं होतं. परंतु त्यांनी तिथं बँकेत पैसे भरल्याच्या नंतरही त्यांचं सोनं मिळालं नाही आणि त्यांना सांगितले तुमचं सोनं गहाळ झाले, अशा स्वरूपाची तक्रार होती. तक्रारदाराने आपल्याकडे रितसर तक्रार दिली की मी व इतर माझे जे 23-24 लोक आहेत त्यांनी बँकेमध्ये सोनं ठेवलेलं, बँकेतील सगळे जे मॅनेजर आणि बाकी इतर जे सर्व लोक आहेत त्यांनी मिळून संगनमत करून आमची फसवणूक केली आणि आमचं सोनं गहाळ केलं म्हणून त्यांनी बँकेचे सर्व कर्मचारी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात रितसर तक्रार दिली. त्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यातील 3 जणांना आपण अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे सखोल तपास आणखी चालू आहे. जे 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत ते कोण कोण आहेत बँकेचे संदर्भ? त्यामध्ये बँकेचे एक मॅनेजर आहेत, एक कॅशियर आहेत आणि एक शिपाई आहे. असे करून 3 आहेत व्यक्ती. आपण त्यांना चौकशी करत आहोत. असा काही प्रकार आढळून आलेला आहे का की ते जे तारण ठेवलेलं सोनं होतं त्याऐवजी बोगस सोनं त्या ठिकाणी ठेवलं आणि ओरिजिनल काढून घेतलं? हा, असं त्यांचं म्हणणं आहे की काही जे 22-23 लोकांचे सोनं गेले त्यातील ओरिजिनल सोनं गायब आहे त्या पिशव्यामधलं आणि त्या ठिकाणी डुप्लिकेट सोनं ठेवलेलं आहे. असे अधिक तपास त्याबद्दल चालू आहे. मग ते सोनं कुठून आलं, कुणी कुठं ठेवलं, कोण हा सगळा प्रकार केला याबद्दल अधिक तपास चालू आहे. आणखी त्यामध्ये तपासाच्या दरम्यान तुमची आणखी कोणावर शंका आहे बँकेचे संचालक मंडळ किंवा? सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे. तपास जसा जसा पुढे जाईल तसं तसं आपल्याला त्याबद्दल माहिती देईल. तक्रारदारांची तक्रार नमूद केलेली आहे. संचालक मंडळ सुद्धा त्यामुळे तक्रारदारांनी तक्रार सर्वांविरुद्ध दिलेली आहे. चौकशीमध्ये जसे ज्याचा रोल निष्पन्न होईल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई होईल. साहेब, मी गरीब माणूस आहे राव. मी रिक्षा चालवतो. माझे 100 रुपये मी जमा केले बँकेमध्ये, हे जालना मर्चंटमध्ये. दुसऱ्या बँकेचं लोन करून सनी देवगिरी बँकचं लोन करून सनी याच्यात जमा केले तर ही बँकच बंद झाली साहेब. चक्र मारून मी परेशान झालो. आता काय करा, आता मला तर काही समजायला लक्षातच येईल नाही. आता तुमचं नाव काय आणि किती रुपये होते या बँकेत? 1 लाख रुपये टाकले म्या. अच्छा. रमेश लक्ष्मण घोलप आहे. मी रोज येतो इथं चक्रा मारतो. माझा काय मी कदरून गेलो आता एक चक्रा मारून. जालना शहरातील कैकडी मोहल्ला परिसरात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी छापा मारून तब्बल 3 किलो गांजा जप्त केलाय. या प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जालना शहरातील कैकडी मोहल्ला परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 3 किलो 250 ग्रॅम गांजा जप्त केलाय. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 65,000 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. 30 एप्रिल रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कैकडी मोहल्ल्यात गांजा विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला आणि आरोपीला रंगेहात ताब्यात घेतलंय. रघु गायकवाड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून गांजाचा साठा जप्त करण्यात आलाय. आरोपी विरोधात जालना येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना।
आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.